इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारानं ज्यांना गौरवण्यात आलं आहे, तसंच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सहकार आणि कामगार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश्वर पाटील यांना आजच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलंय. तर त्यांचा हा विविध क्षेत्रातला प्रवास आता आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. अलीकडेच तुम्हाला महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. तर आज आपण या पुरस्कारापर्यंतचा तुमचा प्रवास जाणून घेऊया. तुमचा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सहकार आणि कामगार क्षेत्र असा मोठा प्रवास आहे. तर याची नेमकी सुरुवात कधी झाली? मी ऑक्टेल प्रोडक्ट लिमिटेड या आस्थापनेत 30 वर्ष काम करत असतानाच संकल्प कलामंच रत्नागिरी या संस्थेतून माझा प्रवास सुरू झाला. बरं. त्यातूनच सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सहकार आणि कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी यांच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत गेली. मग आता तुमचा साहित्यिक प्रवास कसा काय सुरू झाला? म्हणजे पहिलं नाटक कोणतं लिहिलं आणि ते कसं सुचलं तुम्हाला? मी पहिलं नाटक खुराडं लिहिलं. मी गेले 21 वर्ष संकल्पमधून काम करतोय. अगदी चहाचे कप उचलण्यापासून नेपथ्याचं साहित्य उचलणं हे सर्व आपण करत राहतो कलाकार म्हणून. तर अशातच नाटक निवड करणे, नेपथ्य, संगीत ह्या गोष्टी जवळून सगळ्या पाहिल्या आहेत. मग हे करताना आपण ही नाटक का लिहू नये असा मनात विचार आला आणि नाट्यलेखनाला सुरुवात केली. यासाठी आपला विषय कोणता असावा? आता मी तर पहिलंच नाटक लिहितो म्हटल्यानंतर आपण कौटुंबिक, सामाजिक ह्या विषयावर सुरुवात करावी. मग याचा विचार करून 80च्या अगोदरची पिढी आणि 80च्या नंतरची पिढी असा विचार केला. मग 80च्या अगोदरची पिढी म्हणाला तर ती अरेंज मॅरेज आणि नवरा बायकोचं भांडण झालं तरी दुसऱ्या दिवशी हसत खेळत संसार करणारी पिढी, तर ॲडजस्टमेंट करणारी पिढी आहे. आणि 80च्या नंतरची पिढी ही क्षुल्लक कारणावरून घटस्फोटापर्यंत पोहोचणारी पिढी. आणि ह्या गोष्टीवर भाष्य करण्याचा विचार केला आणि त्याच्यामध्ये गुळवणी सर, पाखरे सर यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. आणि अशा पद्धतीने गणेश गुळवणी सर यांच्या दिग्दर्शनाखाली माझं पहिलं नाटक खुराडं ह्या नाटकाचं सादरीकरण रंगमंचावर झालं. त्यानंतर मावळतीचा इंद्रधनू, आपलं ते आपलं, उंबरठा, युगे युगे, यदा यदाई धर्मश्य अशा एकांकिका नाटक लिहिण्याची सुरुवात झाली. इश्काची इंगळी ढसली हे विनोदी नाट्यही मला लिहिण्याची संधी मिळाली आणि त्याचे सुद्धा प्रयोग झालेले आहेत. आणि ह्या माझ्या एकांकिका नाटक हे राज्य नाट्यस्पर्धा, औद्योगिक नाट्यस्पर्धा, कामगार नाट्यस्पर्धा, महिला कामगार नाट्यस्पर्धा यामध्ये त्याचं सादरीकरण झालं. असं म्हणजे वेगवेगळ्या रंगमंचावर तुमची ही एकांकिका नाटकं सादर केली गेली आतापर्यंत. म्हणजे असा तुमचा प्रवास सुरू आहे. पण या प्रवासाची खरी सुरुवात कशी झाली? म्हणजे त्याच्या आधी तुम्ही कोणत्या प्रकारचं लेखन करत होतात का? तशी कॉलेज जीवनामध्ये कवितापासूनही सुरुवात झाली, पण त्याची खरी सुरुवात ही रत्नागिरीत आल्यानंतर, संकल्प जॉईन केल्यानंतरच झाली. त्याच्यानंतर कविता लिहिता आल्या, नाटक लिहिता आलं, कथा लिहिता आल्या, एकांकिका लिहिता आल्या. बर. म्हणजे मूळ पिंड तुमचा होता कवितेचा, पण इथे आल्यानंतर त्याला तुम्हाला क्षेत्र मिळालं असं म्हणेन. हो, नक्कीच असं म्हणता येईल. नाट्यलेखन हा तुमचा तसा आवडीचा विषय दिसतोय, पण तरी सुद्धा तुम्ही कविता वगैरे याआधी लिहिलेल्या आहेत असं म्हटलं, तर त्याविषयी थोडंसं सांगा. गेल्या वर्षीच सातारा येथे झालेल्या 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यामध्ये माझ्या बायको ह्या कवितेचा समावेश झाला होता. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. नक्कीच नक्कीच. ती कविता तुम्ही सादर करू शकता का? हो, नक्कीच. कवितेचं नाव आहे बायको. बायको हा शब्द नव्हे, बायको हा शब्द नव्हे, सरगम आहे जीवनाची, सूर जुळू दे न जुळू दे, मैफिल रंगवते संसाराची. बायको हा शब्द नव्हे, सरगम आहे जीवनाची, सूर जुळू दे न जुळू दे, मैफिल रंगवते संसाराची.
कधी वरचा सा, कधी वरचा सा, कधी खालचा सा. कधी वरचा सा, कधी खालचा सा, लावते ती असा की. स्वर लहरती, ताल बहरती, धून बनवते संसाराची. सूर जुळू दे न जुळू दे, मेहफिल रंगवते संसाराची. वा. कधी गाते भूपाळी, कधी गाते भूपाळी, कधी राग मल्हारती. झुळझुळणारा झरा, कधी गाज सागराची ती. होऊन गौरी उमा दुर्गा, होऊन गौरी उमा दुर्गा, लय बदलते संसाराची. सूर जुळू दे न जुळू दे, मेहफिल रंगवते संसाराची. आरोह आणि अवरोह तिचा, आरोह आणि अवरोह तिचा, नाद गुंजतो तिचा असा की. आरोह आणि अवरोह तिचा, नाद गुंजतो तिचा असा की. तीव्र कोमल मध्यम स्वरी, चाल बहरते संसाराची. सूर जुळू दे न जुळू दे, मेहफिल रंगवते संसाराची. बायको हा शब्द नव्हे, सरगम आहे जीवनाची. सूर जुळू दे न जुळू दे, मेहफिल रंगवते संसाराची. वा वा, छानच, अगदी छान. खूप छान कविता आहे तुमची ही. धन्यवाद. मला आता तुमच्या नाटकांविषयी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता नाट्यलेखन जे करता ते नेहमीचं नाट्यलेखन आणि स्पर्धांसाठी लेखन याच्यात काय फरक असतो? आपण कशासाठी नाट्यलेखन करतो यावर अवलंबून आहे. म्हणजे नाटक किंवा एकांकिका लिहिताना ती लेखन स्पर्धेसाठी लिहितोय, नाट्यस्पर्धेसाठी लिहितोय की बाहेर प्रयोग करण्यासाठी लिहितोय, यावर अवलंबून लिखाण सुरुवात करतो. आता बाहेर प्रयोग करण्यासाठी विनोदी, कौटुंबिक, निखळ आनंद देणारी नाट्यकृती असेल तर ती भावते. इश्काची इंगळी ढसली हे माझी 2 अंकी विनोदी नाट्यकृती, निखळ आनंद देणारी नाट्यकृती आहे आणि ती लोकांना खूप आवडली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लेखन करावं लागतं. म्हणजे जेव्हा कुठल्या स्पर्धेसाठी असेल तेव्हा त्यातला आशय मजबूत असला पाहिजे. प्रेक्षकांच्या समोर जर सादर करायचं असेल तर त्यांना आवडणारं असं असलं पाहिजे. हो. आता मी लिहिलेली युगे युगे ही एकांकिका, ही संवादिक एकांकिका आहे आणि ह्या लेखन स्पर्धेमध्ये ही खूप उत्कृष्टपणे प्रभाव टाकणारी एकांकिका आहे. आणि म्हणूनच प्रायोगिक रंगमंच संघ मुंबई यांनी जी एकांकिका स्पर्धा घेतली त्यामध्ये प्रायोगिका हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं आणि त्यामध्ये माझ्या युगे युगे ह्या एकांकिकेचा समावेश आहे. अरे वा, खूपच छान. तिचा तर- विषय काय आहे? त्याचा विषय आहे की त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, सीता, द्रौपदी आणि आजची मानिनी. आता सीतेचा संयम, द्रौपदीचा आक्रमकपणा आणि आजची मानिनी, तिच्यामध्ये सीतेचा संयम आणि द्रौपदीचा आक्रमकपणा याचा संगम म्हणजे युगे युगे ही एकांकिका. प्रत्येक युगातला स्त्रीचा प्रवास कसा असेल हे त्यात तुम्ही वर्णन केलं. वर्णन केलेलं आहे. खरोखरच खूपच छान विषय तुम्ही हाताळला यामध्ये. श्रीकांत पाटील सर, अनिल दांडेकर सर, वामन जोग सर, गुळवणी सर, पाखरे सर यांच्याशी त्यावर मी चर्चा करायचो. मग त्याने सांगितलं की हे तुम्ही फक्त स्त्रीच्या बाजूने लिहिताय, मग स्त्री चांगली आहे किंवा तिच्यावर अन्याय होतोय, पण स्त्रीचा स्वैराचार ह्याचा सुद्धा विचार करा. आणि मग मी त्याच्यात तो बदल केला आणि मी तो एवढ्या व्यवस्थितपणे सीता आणि द्रौपदीच्या तोंडून की स्त्रियांना हे पण समजायला पाहिजे की आपला अन्याय होतोय ही फक्त पुरुषांकडून होतोय अशी बाब नाही, तर स्त्रिया सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहेत की त्यांना जास्त स्वातंत्र्य मिळालंय आणि त्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून तुम्ही स्वैराचार, त्याच्यावर सुद्धा मी भाष्य एवढ्या छानपैकी केलंय. पण हे कसं होतं, तो माहोल लागतो, त्या माहोलमध्ये एकदा शिरल्यानंतर लिहिण्याचा मूड येतो, लिहिलं जातं. आणखी सांगता येईल की मी उंबरठा नावाचं एक नाटक लिहिलं आहे. उंबरठा हे प्रायोगिक ब्लॅक कर्टनवर करू शकेल, राज्यनाट्य स्पर्धेसाठी अगदी योग्य अशी स्क्रिप्ट आहे. स्त्रीचा तारुण्यापासून वृद्धत्वापर्यंतचा प्रवास कसा असेल याचं वर्णन त्या उंबरठा ह्या नाटकामध्ये केलेलं आहे. स्त्रीचा तारुण्याचा प्रवास, 45 ते 50च्या दरम्यानचा मेनोपॉजचा प्रवास किंवा 60 नंतरचा वृद्धत्वाचा प्रवास हा कसा असेल याच्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न उंबरठामधून केलेला आहे. अरे वा, किती छान ना. म्हणजे एका पुरुषाने स्त्रीच्या मनोवस्था वर्णन करणं म्हणजे त्या त्या वयातल्या, हे खूपच छान आहे. म्हणजे समजून घेऊन ते करणं अतिशय छान. सर, तुमची साहित्याशी तर जवळीक आहेच. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं हे लेखन केलंय हो. आणि तुमच्या एकांकिका वगैरे स्पर्धातून तुम्ही पाठवलेल्या आहेत आणि त्यांना बक्षीसही मिळालेली आहेत. हो. पण याचबरोबर जसं सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही लेखन करताय,
तशाच प्रकारच्या अनेक उपक्रमातही तुम्ही सहभागी होताय. म्हणजेच रक्तदान असो किंवा देहदानाचा संकल्प असो, तर त्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. प्रत्येकाला समाजाचं काहीतरी देणं लागतंच. आणि मी 2012 साली देहदानाचा संकल्प केला आहे. बर. मी मध्ये मध्ये रक्तदान हे केलेलं आहे. नाचणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करतो. हं. त्यातूनच मला विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर माझी निवड झाली आहे. कोरोना काळात कोरोना कृती समितीमध्ये माझी निवड झाली होती. आमच्या संस्थेतर्फे म्हणजे संकल्प कला मंचतर्फे दरवर्षी गुरु पौर्णिमेला गुणवंतांचा गुणगौरव हा कार्यक्रम आयोजित करतो आम्ही. आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी परिसरातील गुणवंतांचा सत्कार केला जातो. त्यांना बरं. गुरु मानून सत्कार केला. हं. हे अशा पद्धतीचे सामाजिक कार्य चालूच आहे. हं. पण देहदानाचा संकल्प करावा असं का वाटलं? आपण 21व्या शतकात आहोत आणि माझा स्वर्ग नर्क याच्यावर विश्वास नाही बरोबर. आणि माझा पुनर्जन्मावर सुद्धा विश्वास नाही. माणूस जिवंत असतो तोपर्यंत नावाने माणूस ओळखला जातो. मृत्यूनंतर नावही राहत नाही. बॉडी म्हणून माणसाला ओळख संबोधलं जातं संबोधलं त्यावेळी. जातं. आपल्या मृत्यूनंतर अवयवदान केल्याने कित्येक जणांच्या आयुष्यात आनंद फुलणार आहे. नक्कीच. त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद फुलणार आहे. आणि ही मला भावलेली गोष्ट आहे. मृत्यूनंतर अवयवदान केल्यामुळं आपण आणखी कित्येक वर्ष ह्या भूतलावर त्या अवयवरूपी जिवंत राहणार आहोत. हं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंच. नाट्यभाषेत बोलायचं झालं तर निसर्गाच्या रंगमंचावर आपल्याला मानवी देह ही एक वेशभूषा मिळाली आहे. नाटक संपलं की आपली वेशभूषा उतरवून ठेवावी. मग तो वेश नष्ट करण्यापेक्षा गरजूंच्या कामी आला तर अगदी खरं आहे. खूपच छान विचार आहे हा. किती लोकांच्या आयुष्यात आनंद फुलेल, नक्कीच. किती कुटुंबाच्या आयुष्यात आनंद फुलेल. देहदान केल्यामुळं आपले डॉक्टर विद्यार्थी आहेत ते त्याच्यावर अभ्यास करणार आहेत, संशोधन करणार आहेत. हं. म्हणजे त्या एका देहावर अभ्यास करणारे कित्येक डॉक्टर आणि ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट नक्कीच, असेल. नक्कीच. आणि पुढच्या पिढीच्या दृष्टीने ती मोलाची गोष्ट आहे की आपण आपलं देहदान केल्यामुळे आणखीन काही डॉक्टर्स तयार होतील, ते यातून शिकतील आणि त्याचा पुढच्या पिढीला उपयोग होईल. इंद्रधनुष्याच्या माध्यमातून मी सर्व श्रोत्यांना विनंती करतो की जुन्या कालबाह्य अंधश्रद्धातून बाहेर पडायला हवं. मृत्यूनंतर काल्पनिक स्वर्गापेक्षा जिवंतपणी माणसाच्या आयुष्यात आनंद फुलवला तर तो स्वर्ग नाही का? नक्कीच. तर हे स्वर्गसुख आपण जिवंत असतानाच जर मिळत असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. हो, अगदी नक्कीच. आणि देहदान केल्यामुळेही हे स्वर्गसुख मिळू शकतं असं सगळ्या श्रोत्यांना सांगावंसं वाटतंय. नक्कीच. तेव्हा तुम्ही सुद्धा देहदानाचा संकल्प करू शकता किंवा रक्तदानासारखं पवित्र कार्य तुम्ही आपल्या जिवंतपणी करू शकता. तेव्हा श्रोते हो, याचा नक्कीच विचार करा. सरांनी आपल्याला जे सांगितले आता त्यानुसार विचार करून अंमलबजावणी त्याची करावी आणि स्वर्गसुख इथेच उपभोगता यावं असं मनाशी ठरवा. मी रक्तदानही केलेलं आहे. आता रक्तदान शिबिरामध्येही केलं आहे आणि गरजेप्रमाणे केलेलं आहे. रक्तदानाबद्दल सांगायला मला आवडेल की मी आणि माझा एक सहकारी ओंकार गोगटे बसलो होतो. तेवढ्यात व्हॉट्सअपवर एक मेसेज आला की ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचे 8 ते 10 बाटल्या रक्त हवं होतं आणि तातडीची शस्त्रक्रिया होणार होती. ज्यांना रक्त हवं होतं ते ना माझ्या ओळखीचे होते ना त्याच्या ओळखीचे होते. तरीही मी जायचा निर्णय घेतला. शिफ्ट संपल्यानंतर मी गेलो, रक्तदान केलं आणि घरी निघून आलो. काही दिवसानंतर म्हणजे मला वाटतं 2-3 महिन्यानंतर एक निनावी नंबरवरून कॉल आला. हं. ते म्हणाले की धन्यवाद काका, आजच बाबांना घरी आणलं. मला काही कळेना. मग त्यांनी सविस्तर सांगितलं की तुम्ही रक्तदान केलं होतं आणि माझे बाबा ते ॲडमिट होते, त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यांना आज घरी आणलं. ही माझ्यासाठी भावूक होणारी, आनंदाची, समाधान देणारी गोष्ट आहे. नक्कीच, नक्कीच. आपल्यामुळे कुणाला तरी इतका उपयोग झाला आणि त्याचा जीव वाचला, त्याबद्दल आपल्याला असं वाटणं साहजिकच आहे. नक्कीच. आणि तुम्ही ते खूप मोलाचं कार्य करताय. आता आपण पुन्हा एकदा साहित्य प्रकाराकडे वळूया. 18+ ही तुम्ही लिहिलेली शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली आहे आणि त्याचा विषय नेमका काय आहे ते जरा सांगा. 18+ केवळ एका मुलीची गोष्ट नाही, तर ती आजच्या पिढीला वेळीच सावध करणारी एक प्रबोधनपर कौटुंबिक एकांकिका आहे. बर. भावनेच्या भरात वाहून न जाता आईवडिलांच्या विश्वासाला तडा न जाऊ देणे हेच खरंच शहाणपण आहे.
हा संदेश ही एकांकिका देते. बरोबर. तारुण्यात पंख फुटायच्या अगोदर आभाळात भरारी मारण्याची जे स्वप्न तरुण पिढी बघते, त्याच्यात मी दाखवलं होतं की पावळणीला चिमणीचं घरटं आहे आणि त्यातलं चिमणीचं पिल्लू खाली पडतं आणि ती मुलगी ते हातात घेते. त्यानंतर सगळ्या चिमण्या तिथे जमतात आणि त्या पिल्लाला टोचून टोचून मारतात. तेव्हा आई तिला सांगते की हे पक्षी ते दुसऱ्याचा हात लागल्यानंतर आपल्या पिल्लाला टोचून टोचून मारतात. तर हा समाज, हे नातेवाईक काय करत असतील? आपल्याकडून झालेल्या चुकीमुळं हा समाज, हा नातेवाईक असंच टोचून टोचून मारतील. तेव्हा आपण सावध राहायला पाहिजे. पंखात बळ आल्यानंतरच आभाळात भरारी मारायला पाहिजे. अशा पद्धतीचं आहे ते. हं. सर, तुम्हाला विश्वकर्मा गुणवंत हा कामगार पुरस्कार जाहीर झालाय कामगार कल्याण मंडळाकडून. हो. तर त्याचं स्वरूप काय आणि तो पुरस्कार कशासाठी दिला जातो? विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार हा पुरस्कार महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळ यांच्यातर्फे दरवर्षी दिला जातो. कामगार कल्याण निधी ज्या कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी भरला आहे, अशा कामगारांनी साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात ज्यांनी कार्य केलं आहे, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो. मंडळाकडून दरवर्षी 51 पुरस्कार दिले जातात. विश्वकर्मा गुणवंत कामगार म्हणून 51 जणांना आणि कामगार भूषण म्हणून एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. याचं स्वरूप प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम अशा प्रकारचं असतं. हं. तुमच्या कार्याबद्दलचा तुमचा गौरव आहे गौरव. तो. हो. सर, तुम्ही ऑक्टेल कंपनीमध्ये काम करता. हो. तर तिथे शिफ्टमध्ये तुमचं काम चालतं. हो. तर शिफ्टमध्ये नोकरी करून तुम्ही एवढं सगळं कार्य केलंय. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा काय मॅनेज करता आणि तुम्हाला यासाठी कुणाची मदत लाभते, मार्गदर्शन लाभतं, त्याविषयी सांगा. आपला छंद, आपली आवड, आपला व्यासंग, आपली सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना अनेकांचे हात पाठीशी असतात, अनेकांच्या प्रेरणा पाठीशी असतात. श्रेय द्यायचं म्हणालात तर साहजिकच कुटुंबापासून सुरुवात होते. माझी पत्नी सौ वृषाली पाटील ही प्रत्येक गोष्टीची साक्षीदार आहे. आमची संस्था संकल्प कला मंच, संकल्प कला मंचचे सर्व सभासद कैलासवासी रवींद्र साळुंके, कैलासवासी प्रकाश टीक यांचं तर आवर्जून उल्लेख करायला हवा. लिखाणाच्या बाबतीत म्हणालात तर डॉक्टर दिलीप पाखरे, गुळवणी सर, श्रीकांत पाटील सर, अनिल दांडेकर सर यांचं मार्गदर्शन हे मिळतच राहिलं आहे. कामगार कल्याण मंडळाच्या संस्कृती शिंदे मॅडम अशी बरीच नावं सांगता येतील. असे हात पाठीशी असले की आपल्याला कार्य करायला हुरूप येतो. हो. तर तुम्हाला अशी माणसं तुमच्या आयुष्यात मिळाली ही खरंच मोलाची बाब आहे. आता मागे वळून पाहताना तुमच्या एकंदरीतच सगळ्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अजून कोणकोणत्या गोष्टी करण्याचा मानस आहे? खूप आनंद वाटतो, समाधान वाटतं. गेले कित्येक वर्ष कामाची संधी मिळत गेली, त्यातून आनंद मिळत गेला, समाधान मिळत गेलं. काहींच्या प्रेरणेने लिहित गेलो. वाचनाचा व्यासंग आहेच, लिहिण्याचा छंद जोपासतच आहे. आत्ता जस्ट नवीन मी अंतिम फेरी राज्यनाट्याची झाली, त्यात मी बरेचसे नाटकं बघितली. त्यानंतरचा लिहिण्याचा प्रवास वेगळ्या पद्धतीचा मला सांगतो. तर मी आत्ता दुर्योधन, रावण ही पुस्तकं वाचायला घेतली. मला वाचनाचा खूप चांगला व्यासंग आहे. पण त्यातून मी दुर्योधन, रावण हे पुस्तकं वाचलीत आणि मग माझ्या मनात एक हे आलं की आपण यदा यदा ही धर्मशय ही एकांकिका मी लिहायला घेतली. त्यामध्ये दुर्योधन, रावण यांचं काय मत असू शकतं? बरं. आपण त्यांना आजच्या भारतीय संस्कृतीमध्ये हे सगळ्यात मोठे खलनायक आहेत, पण ह्यांचं एक काय मत असू शकतं? आता आपण दुर्योधनाला खलनायक ठरवतो की मी सुईच्या टोकावरचं सुद्धा एवढी जागासुद्धा पांडवांना देणार नाही. तर ते बरोबर आहे का चुकीचं आहे? तर माझ्या मते आपण जर वाचन केलं, तुम्ही एस भैरप्पा वगैरे यांचं पर्व हे पुस्तक वाचा की तुम्हाला लक्षात येईल. तर रावणाच्या बाबतीत विचार केला तर रावण तर खूप मोठा खलनायक. रावण हा एकेकाळी त्याने 3 लोक जिंकले होते, एवढा मोठा अद्भुत. त्याचं राज्य खूप चालवण्याची पद्धत पण चांगली होती.
तर असा हा राजा त्याच्या बहिणीवर अत्याचार झाला तर त्याला राग येणार नाही का? आपण विचार करा, मी माझ्या बहिणीला कोणी जरी शिवी दिली तर मी कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही. मी डायरेक्ट जाऊन त्याच्या कानाखालीच वाजवेन. बरोबर. ही चूक आहे का? तुम्ही त्याच्या अँगलमधून विचार करा की तो चुकीचा आहे का? तर चुकीचा नाही म्हणता येईल. त्याच्या बहिणीवर अत्याचार झाला म्हणून त्याला राग आला आणि त्यानं जाऊन ते सीतेला पळवलं. त्याच्या दृष्टीने विचार केला तर माझ्या बहिणीवर अत्याचार झाला आणि मग मी गप्प बसायचं का? पण मी त्यात एंड करताना सुद्धा तो पॉझिटिव्हच केला. मी त्यांचं उदात्तीकरण काडीचं सुद्धा म्हणजे दुर्योधनाचं सुद्धा केलेलं नाही, रावणाचं पण केलेलं नाही. फक्त त्यांची बाजू तुम्ही त्यांची मांडली. बाजू पहिल्यांदा मांडण्याचा प्रयत्न केला की ते चित्रगुप्ताकडे येतात आणि विचारतात, का आमचं राज्य आहे, मी कुरुवंशातला आहे, तर हे राज्य माझं आहे, तर मग मी दोषी का? किंवा माझ्या बहिणीवर अन्याय झाला तर मी त्याचा प्रतिशोध घेतला तर मी चुकीचं का? हे विचारू शकतात. तर त्याला समर्पक उत्तर हे चित्रगुप्त देतोच. म्हणजे ते खलनायक आहेत हेच मी शेवटी त्याच्यात अधोरेखित केलं आहे. पण ही लिहिण्याची पद्धत कसं हो, तो माहोल असेल तर लिहिता येतं आणि त्याच्यात मी ते लिहिलं आहे. आता मी थोडं मला थोडक्यात सांगितलं, पण मी लिहिलेलं आहे ते जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. त्यांचं पण मत मांडलंय मी, पण त्याचं उदात्तीकरण मी तर कुठेच केलेलं नाही आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही सामाजिक जी मूल्य आहेत त्याची कुठेही घसरण न होऊ देता हे सगळं तुम्ही लिहिलं. लिहिण्याचा प्रयत्न केला. सामाजिक आताच्या धारणा आहेत ज्या की रावण म्हणजे खलनायक अशी जी आहे धारणा, त्या धारणेला कुठेही छेद न देता त्यांचं दुसरी बाजू सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे लिखाणातला एक वेगळेपण आता यायला लागलंय. नक्कीच नक्कीच त्या अनुभवाने येतच. अनुभवानं येतं. सर, आज आपण इथं आलात आणि तुमच्या एकंदरीतच प्रवासाविषयी म्हणजे सामाजिक, साहित्यिक, त्यानंतर कामगार क्षेत्रातल्या प्रवासाविषयी आमच्याशी छान गप्पा मारल्यात. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारानं ज्यांना गौरवण्यात आलं आहे, तसंच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सहकार आणि कामगार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी जान्हवी भागवत यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य